पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखिला डोळा बाये येवो वेधले ओ मन तयाचे गुणी क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी पौर्णिमेचे चांदणे क्षण क्षणा होय उने पौर्णिमेचे चांदणे क्षण क्षणा होय उने तैसे माझे जिने एका विठ्ठले वीण वेधले ओ मन तयाचे गुणी क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी बाप रखमादेवीवर विठ्ठलची पुरे बाप रखमादेवर विठ्ठलची पुरे चित्त चैतन्य मुरे बाई ओ वेधले ओ मन तयाचे गुणी क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी नमो तया संत वचनी विश्वास नमो तया संत वचनी विश्वास नमो भावे दास्य गुरुचे त्या नमो तया संत वचनी विश्वास नमो तया संत वचनी विश्वास नमो भावे दास्य गुरुचे त्या पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखिला डोळा बाये ओ वेधले ओ मन थयाची गुणी क्षणभरी न विसंबे विठ्ठल रुक्मिणी प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र अलंकापूर निवासी असलेले वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जनबोधक संसार गतिरोधक पंढरी पथसाधक कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप कैवल्याचा पुतळा असलेले श्री संत ज्ञानोबाराय यांच्या अभंग गाथेतील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्री संत ज्ञानोबाराय हे मी पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा पाहिला आणि त्याच्या गुणाने माझा मन कसं वेधून घेतलं. आजच्या अभंगात ज्ञानोबाराय याचं समालोचन मांडतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलीला चंद्रभागामाईच्या तीरावर रुक्मिणी प्राण संजीवन पंढरी रायाच्या नगरामध्ये चोखट चोखोबाराय, भक्त शिरोमणी नामदेवराय, भक्तराज पुंडलिक महाराज, अभेद भक्त नरहरी महाराज, बालभक्त भक्तवत्सरा, राका, बंका, वंका आणि कोट्यवधी वारकऱ्यांच्या पादस्पर्शाने पावन झालेलं ते हे पंढरपूर प्रेमाची भांडार नामे निरंतर गरजत असे असत जगातील एकमेव विश्वातील त्रैलोक्यातील एकमेव पावन तीर्थक्षेत्र पंढरपूर. आणि या पंढरपूर क्षेत्रामध्ये आज आपण आषाढीच्या महावारीच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत. आणि त्यामध्ये आज जगद्गुरु तुकोबारायांचे पट्ट शिष्य, जगद्गुरु तुकोबारायांचे टाळकरी, जगद्गुरु तुकोबारायाच्या गाथेचे लेखक, जगद्गुरु तुकोबारायांना ज्यांनी 40 वर्षानंतर पुन्हा वैकुंठातून खाली आणलं असे तुकोबारायाचे परम शिष्य श्री संत संताजी महाराज जगनाडे. इतर संतांना संत म्हणावं लागतं. श्री संत ज्ञानोबाराय, श्री संत तुकोबाराय, श्री संत निळोबाराय. ज्यांना संत म्हणायची गरजच नाही त्यांच्या नावातच संत आहे, संताजी महाराज. वा असे श्री संत संताजी महाराज जगनाडे महाराजांचा पायी पालखी सोहळा श्री क्षेत्र सदुमरे ते श्री क्षेत्र पंढरपूर दरवर्षी मोठ्या थाटात, मोठ्या जल्लोषात, मोठ्या आनंदात हा संपन्न होत असतो.
आणि इथं आपण आज पांडुरंगाच्या चरणावर आलो आहोत. चंद्रभागेचं स्थान झालेलं आहे, काहींना पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे. आणि या निमित्ताने आज आपण श्री संत संताजी महाराज जगनाडे नूतन धर्मशाळा आणि या नूतन धर्मशाळेमध्ये आपण समापन्न झालो आहोत. सर्व आश्रयाला आलो आहोत. आणि मग ही आजची कीर्तन सेवा श्री संत संताजी महाराज पालखी सोहळा समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, सर्व विद्यमान सदस्य, आजी माजी सदस्य सर्वांच्या सांगण्यावर ही माझ्याकडे आली. आणि विशेष म्हणजे आमच्या भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष, एक कार्यसम्राट व्यक्तिमत्व आणि सर्वांशी जुळून मिळून घेणारं व्यक्तिमत्व आदरणीय बाळासाहेब काशीद पाटील. बाळासाहेब काशीद पाटील यांनी सांगितलं की हे कीर्तन तुम्हाला करावं लागेल आणि त्यामुळं मी इथं उभा राहिलोय. ट्रस्ट मंडळाने मला फोन नंतर केला, आधी बाळासाहेबाला फोन केला. त्याला माहिती महाराज लोकांना सांगितलं का महाराज लोक कधी कधी हा म्हणते तर कधी कधी नाही म्हणते. मग यांनी ठरवलं बाळा माऊली कोणाचं ऐकत येत, म्हणजे माऊली कदम माऊलीचं सुप्रीम कोर्ट बाळासाहेब काशीद येत म्हणजे. मी बाळासाहेबांचं खूप ऐकतो महाराज, कारण खूप ऐकावं असंच ते व्यक्तिमत्व आहे. खूप त्यांचं कधीही खूप विचारपूर्वक पाऊल टाकणारा माणूस आहे. मग बाळासाहेबांनी हे मंडळीने मला फोन नाही केला, थेट बाळासाहेबांना डीपीवरच आकडा टाकला बघा. बाळासाहेबात मला फोन, ते काही सांगायचं नाही, पंढरपुरात पुढे कीर्तन घेतलं असेल तर तिथं बदली कीर्तन कर द्या आणि तुम्ही इथं या. आता बाळासाहेबाचं काम मी खूपच मानतो त्यांना. बघा बाळासाहेबांनी मला हे सेवा सांगितली, माऊली जातात की नाही हे पाहायला एक विश्वस्त पाठवले डमाले मामा. आता हे यांची धर्मशाळा इथून 5 किलोमीटरवर आहे. बरं 5 किलोमीटर काय मोकळा रस्ता आहे का याला, माणसं किती. यांची धर्मशाळा थेट वाखरीला आहे, पण मामा तिथून पायी पायी आले. किंवा संताजी महाराजांचा सोहळा आहे, तुकोबरायचे ते शिष्य आहेत. आज आपण तुकाराम महाराजांच्या मुखातून वेदवाणी निघाली, गायिली पुराणी तुका म्हणे वेदवाणी. तुकाराम महाराजांच्या मुखातून सहज अभंग बाहेर पडत होते. क्षरा अक्षरा वेगळा तुका होवनी निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. तुकोबरायच्या मुखातून अशा वेद श्रुती प्रसवू लागल्या. सगळ्या जगाचा कळवळा एका संताला आला, ते नाव आहे संताजी महाराज जगनाडे. ही जर अक्षर अशीच गेली तर जगाला ज्ञान कोण दे. जगामध्ये सध्या अंधार आहे, अंधार अज्ञानाचा. आणि अज्ञान रूपी अंधार घालणारा एकमेव सूर्य जगद्गुरु तुकाराम महाराज. संत ग्रह मेळी जगत अंध्या गिळी, पैल उदया चळी भानू तुका. काय वर्णन आहे तुकाराम महाराजाचं. कोणी वर्णन केलं? रामेश्वर शास्त्री. हा मग मी प्रमाण सांगितलं रामेश्वर शास्त्रीचं प्रमाण. अरे ही अक्षर सामान्य नाहीत, हे कल्पांतापर्यंत लोकाला अंधारात वाट दाखवणारे अक्षर आहेत. अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानरूपी सूर्य जगाच्या जीवनात उदयाला येईल. पण तुकाराम महाराजांना त्या बाबतीत अनास्था होती. मुखातून अभंग बाहेर पडत होते. तुकाराम महाराजांनी कधी लिहिलं नाही की माझी बाळक्रीडा वाचल्यावर 2 पोरं होतील, माझ्या नाटाचे अभंग वाचल्यावर तुमचं पोरगं नोकरीला लागेल. नाही 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 नाही, कारण ते त्यांच्या डोक्यातच नव्हतं. त्यांच्या मुखातून फक्त वेदवाणी प्रसवली गेली. मग पुढं आले संताजी महाराज. जसं व्यासो नारायणाने पुराणं लिहिली, पण लेखक कोण शोधला? लेखक शहाणा पाहिजे. काही लेखक आपलंच घाली ते त्याच्यात. आता आम्ही कीर्तनं करतो ना, मग गावगाव पत्रकार असतात आमच्या कीर्तनाला. मग ते पत्रकार आहेत ना, त्यांना काय वाटत आहे ते लिहितात. आम्ही काय सांगितलं ते लिहितच नाही. महाराजांनी ग्राम स्वच्छता अभियान राबवावं असं सांगितलं. संडास बाधा म्हणजे हे काय कीर्तनाचा विषय होईल? काही लिहितात. लेखक आपलं त्याच्यात बरंच घालीत असतो. दुधा मिळवणी पाणी फार कीजे. लोकाला जसं दुधात पाणी घालायचं ना दे, तसं आपलं घालायचं ना दे. व्यासांना प्रश्न पडला पुराणं लिहायची, पण लेखक कोण शोधावा? व्यासाने लेखक शोधले गणपती बाप्पा. गणपती बाप्पाने तुकाराम महाराजाच्या मुखातून वाणी प्रसवू लागले. लेखक कोण शोधावा? लेखक शोधणे पाहिजे. तुकोबरायच्या पुढे एकच नाव आलं, संताजी महाराज जगनाडे.
आणि मग महाराजांनी तुकोबरायच्या मुखातून ही वेदवाणी जी प्रसवली, सावकाश सावकाश अजून टाईम आहे बाटली न्यायचा, आणि मग असो, आणि मग तुकाराम महाराजाच्या मुखातली ही वेदवाणी. महाराज तुम्हाला खरं सांगतो डमाले मामा, तुम्हाला माझं वाक्य पटायचं काही, पण मी सांगतो ते बरोबर आहे. जेवढे महाराष्ट्रावर तुकाराम महाराजाचे उपकार आहेत, महाराजांच्या पेक्षा काकणभर उपकार जास्त आमच्या संताजी महाराजाचे. काय म्हणणं, त्यांनी जर हे लिहिलं नसतं तर आम्ही रडू नको बाळा मी पाण्याला जाते हेच म्हणणं. इथं तुम्हाला अभंग ऐकायला भेटले नसते, इथं गाणे पवाडे लावण्या शेरो शायऱ्या ऐकायला भेटल्या असत्या. आज जे समाजात तुका म्हणे ऐकायला भेटत आहे, हे सगळे उपकार आमच्या संताजी महाराजाचे आहेत. त्यांनी एक टाकी लिखाण केलं सगळं. सोपं हे लिहिणं. तुकाराम महाराजाचे अक्षर लिहिलं म्हणजे समुद्राला गवस निघालंय, आकाशाला गवस नाही. तुकोबराय म्हणजे तुका आकाश आहे वाढ, पण तुकोबराय साठवले गेले ते फक्त संताजी महाराजाच्या लेखणीत. एक दिवस लागेल मला संताजी महाराज सांगायला तुम्हाला. असो लय दाट बेरवर बी कांसाला बारीक पडत मग नाही सांगत. आता काय संताजी महाराज होते, आता काय सांगावं तुम्हाला. महाराज काय, मी मैपती महाराजाचा अभ्यास केला, त्याच्यामुळे मैपती महाराजांनी हे ऋणानुबंध लिहिलेले आहेत. तुकोबराय संताजी महाराज, तुकोबराय गंगाधर पंत मवाळ कडुसकर, हे जे मैपती महाराजांनी लिहिले ना, आम्ही मैपती महाराजांचे विचाराचे उपासक असल्यामुळे हे आम्हाला खूप माहिती आहे. असे पुण्यपावन संताजी महाराजाचा पालखी सोहळा ज्यांनी जगाला गाथा दिला असे संताजी महाराज, त्यांचा हा पालखी सोहळा. आणि मग ह्या मंडळीचा खूप आग्रह, हे तुम्ही सेवा करा. काय योगायोगी आज भंडारा डोंगरवाले मंडळी आलेत. विशेष म्हणजे आमच्या आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळा, आणि त्या पालखी सोहळ्यात ज्यांना आश्वाचा मान भेटला ते आपल्या खेड तालुक्यातील मरकळ गाव, आणि ते मरकळची सगळी मंडळी आली महाराज. म्हणजे त्या रूपाने मुक्ताबाई बी आल्या का, मुक्ताबाईच्या आश्वाचे मालक आले. हे आमचे संदीप भुसे आणि त्यांचं सगळं मित्रमंडळ आमचे मरकळकराला माऊलीबरोबर बी माने, इथं बी माने. माऊलीबरोबर त्यांना जागर आहे, माऊलीबरोबर मरकळकरांचा ध्वज असतो, त्याला जरी पटका म्हणते. मरकळकराला तिकडं माने, सोपानदेवाच्या दारात माने, सोपानदेवाच्या दारात काल्याचं कीर्तन मरकळकरांकडे असतं. असो आज नेमके मुक्ताबाईचा आश्वाचे मानकरी आलेत, तुकोबराय संस्थान आहे, आम्ही माऊलीच्या सोहळ्यात चालणारे सगळे वारकरी आलेत, आणखीन काही परिसरातील मंडळी आलेली आहे. मी तुम्हाला सर्व संस्थांच्या मंडळींना खूप धन्यवाद देतो की तुम्ही हे संताजी महाराजाचं टिकवलं. या बाबतीत तुम्हाला खूप अभिनंदन, खूप अभिमान आहे आम्हाला. विशेष म्हणजे या नवीन इमारत ज्या नूतनीकरण चाललंय याचा पाया आम्हा कीर्तनकारांचे गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबांनी घातलेला आहे. याच्या पाया भरलेला बाबा होता, बाबांना आशीर्वाद द्यायला सांगितले. बाबांनी सांगितलं हे वर्ष दीड वर्षात काम होईल, वर्षभरात उभं राहिले महाराज. बरं त्याला उंची केवढी दिली, इथं ज्या 2 ट्रकी बसते एवढी उंची. ट्रक बसन, ट्रकवर 2 माणसं बसते ना, अजून ट्रकवर बसून जरी आरती केली तरी म्हणजे याला म्हणायचं दूरदृष्टी. हा इथं ट्रकीकरण आता पार्किंगचा मोठा प्रश्न आहे. हा मजला तुम्हाला पार्किंगसाठी कशासाठी वापरता येईल मग. त्याला उंची खूप दिलेली आहे, खूप चांगलं काम आहे. 4-5 मजली काम चाललंय. संताजी महाराजाचा जेवढा भक्त परिवार असेल त्यांना अत्याधुनिक सुविधामध्ये वारी घडावी ही पवित्र भावना आमच्या विश्वस्त मंडळाची. विठ्ठल विठ्ठल. आणि मग त्यामुळे आमच्या बाळासाहेब काशीद पाटील यांच्या सांगण्यावरून तुमच्या पुढे मी उभा राहिलोय. भंडारा डोंगरावरचे 2 उत्सव झाले, तर दोनही उत्सवाला जो पालखी सोहळा रथ निघाला तर रथ आम्हाला कोणी दिला असता आणि आम्हालाच कोणाचा घ्यायचा नव्हता. आम्हाला 2-4 जण मागे लागले, आमचा रथ न्या म्हणलं नाही. तुकाराम महाराजाचं काम गाथा समाजाला ज्यांनी दिला त्या संताजी महाराजाचाच रथ आम्ही नेणार, दुसरा रथ नेणार. आणि मग दोन्ही वेळेस विश्वस्त मंडळाला फोन केला. बरं ही माणसं लय मोकळ्या मनाची, लय मोकळ्या मनाची म्हणजे लवकर गोमतारणारी काय. नुसता बाळासाहेबांनी फोन केला आम्हाला रथ पाहिजे, घेऊन जा म्हणले. अहो पहिल्या वर्षी तर सजावट सुद्धा यांनीच केली म्हणा, सजावटीचा खर्च यांनी केला. अरे आमच्या तुकाराम महाराज आमचं गुरु घराणं आहे,
तुकाराम महाराजाचा उत्सव असतो, आम्ही का मागं राहायचं? आमच्या गुरुचा उत्सव आहे म्हणजे, आम्ही संताजी महाराजाचे वंशज आहेत, आमच्या गुरुचा उत्सव आहे म्हणजे का नाही करणार? आणि म्हणून दोन्ही वेळेस यांनी रथ आपल्याला, मामा बरोबर आहे ना, दोन्ही वेळेस रथ यांनी दिला. हा, आम्हाला 2-4 कडे नाराज झाले किंवा आमचा रथ करायला नेला, आमचा रथ करायला नेला. म्हणलं नाही, तुकाराम महाराजाची इच्छा संताजी महाराजांवर आहे, त्यांच्या हातानेच ते होणं गरजेचं आहे. असो, ज्ञात अज्ञात आपण सर्व संताजी महाराजांचा भक्त परिवार, तुम्हा सगळ्यांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. मी सकाळी 2 कीर्तनं केल्यात, म्हणजे सकाळी 4 तास उभा राहिलोय, परत बंडाता त्यांचं कीर्तन झालं त्याला 2 तास उभा राहिलोय, म्हणजे किती झाले 6 तास, आणि आता परत 2 तास. मग माझा बी काही जीव आहे का नाही? तुम्ही शाबू हाणून चांगली बसले तर माझा बी जीव येतो. मी एक अर्धा पाऊण तासच सेवा करणार आहे. विठ्ठल पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, विठो देखिला डोळा बाई येवो, वेधलेवो मन तयाचे गुणी, क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी हा अभंगा. श्री संत ज्ञानोबराय हे पांडुरंगाच्या गुणाने माझं मन कसं वेधलं हा विषय आजच्या अभंगात सांगतात. या जगात काही पदार्थ अवगुणी आहेत, या जगात काही पदार्थ निर्गुणी आहेत, आणि या जगात काही पदार्थ सगुणी आहेत. विठ्ठल विठ्ठल. या जगात 3 प्रकारचे पदार्थ राहतात. पदार्थ क्रमांक 1 अवगुणी पदार्थ, पदार्थ क्रमांक 2 निर्गुणी पदार्थ, आणि पदार्थ क्रमांक 3 सगुणी पदार्थ. काही पदार्थ सगुण आहेत, काही निर्गुण आहेत, आणि काही या की शेट या वा 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 वा, म्हणजे बघा यलवडीकर आले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वा, म्हणजे तुकोबराच्या जावयाच्या गावचे ते, तुकोबराची मुलगी यांच्या गावाला दिलेली. हा योगायोग आहे बरं का सगळा. म्हणजे यलवाडीकर येणार आहे हे मला माहिती नव्हतं, भंडारा डोंगराचे विश्वस्त येतील हे माहीत नव्हतं, मुक्ताबाईच्या आश्वाचे मालक येतील हेही माहीत नव्हतं. हा सगळा योगायोग संताजी महाराजांनाच वाटला असेल, हे सगळे एकत्र आणा. माझी विनंती विश्वस्त मंडळाला, याचं ज्यावेळेस उद्घाटन होईल त्यावेळेस तुकोबराचे 14 टाळकरी ज्या गावचे होते ना, त्या गावची माणसं सगळी इथं आणा. 14 टाळकरी आणायची. हो हो, माझ्या सभेत आहे काय, तुम्ही काळजी, आमच्या दारात बैलगाडी काळजी पडायची, पण ते 14 टाळकरी आले पाहिजे. म्हणजे संताजी महाराजांना खूप आनंद होईल. किंवा माझे इतर सहकारी ज्या गावचे होते, सोनबा ठाकर, गंगाधर पंत मवाळ, कडुसकर, सगळे आपल्याच पंचक्रोशीतले आहेत, सगळे पुणे भागातलेच आहेत. ते तुकोबराचे टाळकरी काही परभणीचे नव्हते, असो आपल्याच भागातले. मला परभणीचेच लागत येतं, ते आपले सगळे पुणे भागातलीच माणसं येतं. तुम्ही जर तेवढा संपर्क केला तर माझी विनंती विश्वस्त मंडळाला, किंवा 14 टाळकऱ्याच्या गावच्या वारकऱ्यांच्या हस्ते याचं जर ओपनिंग झालं तर ते तुकाराम महाराजांनाही आवडेल आणि संताजी महाराजांना. आता हे बाळासाहेबांना तुम्ही सांगितलं, बाळासाहेब तुम्हाला ते 14 गावची माणसं आणून देते. विठ्ठल विठ्ठल. असो, या जगामध्ये काही पदार्थ अवगुणी आहेत, काही पदार्थ निर्गुणी आहेत, आणि काही पदार्थ सगुणी आहेत. तो म्हणाल सगुण पदार्थ कोणता, निर्गुण पदार्थ कोणता, आणि अवगुणी पदार्थ कोणता? तर या जगामध्ये अवगुणी आहे संसार, निर्गुणी आहे परब्रह्म, आणि सगुण आहे आपला पांडुरंग परमात्मा. विठ्ठल. देव सगुण उच्चते निर्गुणम ब्रह्मोच्चते हि अवगुणी संसारोही इति शास्त्रेषु डिंडिमा. शास्त्राने अशी दौंडी पिटवलेली आहे की सगुण आहे पांडुरंग परमात्मा, निर्गुण आहे परब्रह्म, आणि अवगुणी आहे संसार. या 3ही पदार्थापर्यंत जीवाची अंतःकरण वृत्ती जाते. अवगुणी संसारापर्यंत जाते, निर्गुणी परब्रह्मापर्यंत जाते, सगुणी पांडुरंगापर्यंत जाते. पण अवगुणी संसारापर्यंत गेलेली वृत्ती
शहाण्या माणसाची वृत्ती तिथून मागं फिरते. हे अवगुणी आपण इथं न राहिलेलं चांगलं, आपल्याला इथं ताप होईल. अवगुणी पदार्थापासून वृत्ती मागं फिरते. निर्गुणी पदार्थ परब्रह्म याच्यापासून सुद्धा वृत्ती मागं फिरते, कारण वृत्तीचा तिथं लागच लागत नाही. मी ते सांगायला पुढं. आणि सगुण परमात्मा आहे पांडुरंग परमात्मा, तिथं मात्र मनवृत्ती रंगून जाते. तोच विषय आजच्या अभंगात आलाय. वेधले व मन तयाचे बळी. हे कसं घडतं आपण थोडक्यात पाहू. सगळ्यात पहिला पदार्थ आहे अवगुणी पदार्थ, संसार. संसारात जेवढे पदार्थ आहेत सगळे अवगुणीत महाराज. तुम्ही एक गुण चांगला दाखवा, कोणता ना कोणता अवगुण तिथं आहेच. नामदेवराचे एक प्रसिद्ध अभंग आहे. या जगात जेवढे पदार्थ आहेत तिथं गुण एक पट, अवगुण 10 पट. विठ्ठल विठ्ठल सोनं आहे, गुणी पदार्थ आहे, पण एक अवगुण आहे. काय? सुगंध नाही. स्वर्णाने परिमळ. सोनं आहे सोनं, पण सोन्याला सुगंध नाही. रावणाची इच्छा, 3 इच्छा होत्या. एक, सोन्याची जी लंका आहे त्या सोन्याला मी सुगंध आणीन, समुद्राचं खारं पाणी गोड करील बसा, आणि स्वर्गाला शिडी लावेल. पण या 3ही इच्छा रावणाच्या पूर्ण झाल्या नाही. त्याला समुद्राचं खारं पाणी गोड करता आलं नाही. जर समुद्राचं खारं पाणी गोड केलं असतं तर मुंबईचा कायमचा पाणी प्रश्न मिटला असता. पण पाणी खारं गोड करता आलं नाही. त्याची दुसरी इच्छा होती स्वर्गाला शिडी लावी, पण ही त्याची इच्छा पूर्ण झाली नाही. झाली नाही ती चांगलंच झालं. का बरं? जर रावणाने स्वर्गाला शिडी लावली असती तर हे अंडे खाणारे माळकऱ्याला गचडून वर गेले असते महाराज. ती शिडी लावली नाही ते चांगलंच झालं. आणि त्याची तिसरी एक इच्छा होती की सोन्याला सुगंध आणील, पण दुर्दैवाने त्याची ती इच्छा पूर्ण झाली नाही. सोनं आहे सोनं, पण गुणी पदार्थ आहे, पण अवगुण काय आहे? सुगंध नाही. सुवर्ण आणि परिमळ. हिरा आहे हिरा, हिरा गुणी पदार्थ आहे, पण एक अवगुण आहे. काय? कोमल नाही. जसा घारगावचा पेढा दबतो, आहा वाह छान कोमळ आहे, तसा हिरा कोमळ नाही. हिरा आणि कोमळ हे दुर्लभजी दातारा. बर, योगी आणि निर्मळ. योगी पाहायचा असेल तर नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात थेरगाव मांदळी म्हणून गाव आहे. त्या मांदळीला जा योगी आहे. बोटाच्या गुंडाळ्या, केसाच्या जटाळ्या. योगी निर्मळ नसतो. योग्याचं शरीराकडे ध्यान नसतं, आणि जो शरीराकडे लईच ध्यान देतो तो योगी होत नाही, झाला तर भोगी होतो. योगी निर्मळ नाही. मला सांगायचं, जगात जेवढे पदार्थ आहेत, देव जरी बोलता कल्पतरू आहे पण चालत नाही. ज्ञानोबरांनी लिहिले चला कल्पतरूचे आरोप, पण चालत नाही. काय करावं? गज जरी दुभता, हत्ती एवढा मोठा प्राणी, पण देवानी एक अवगुण ठेवला. काय? दूध देत नाही. ती शेळी मरायला टिकली तर लोक टंगडीत टंगडं घालून धार काढीचे. शेळीची धार काढायला मुंबईच्या पोरांना येत नाही. हा, जे मुंबईत पुण्यात राहिले त्यांना म्हणा शेळीची धार काढा, दुधासकट शेळीत भुगा. शेळीची धार काढायला खेड्यातलाच माणूस पाहिजे. धार ती कशी टंगडीत टंगडी घालीची तर कोणाच ठाऊ. मला जरा त्यांच्याकडून प्रशिक्षण घ्यायचं. मरायला टेकलेली शेळी ती दूध देते. एवढा मोठा हत्ती, त्याला जर देवाने दूध दिलं असतं तर हा आज तुकाराम मुंडेंचा हा प्रश्न सुटला असता. घरोघर दूध डेअरी निघाली असते, किती दूध निघालं असता. पण हत्तीला दूध नाही. गजदरी दुभता हे दुर्लभची दातारा. लय गोडा अभंग आहे बरं का. आता सगळा अभंग सांगत नाही, सगळा अभंग तुम्ही घरी जाऊन पहा. धनवंत आणि दयाळू. पैशावाला कधी धर्मशाळेला मदत नाही करणार, गोरगरीब मदत करणार. पैशावर म्हणा ते माझा सत्कार नाही केला, तुम्ही माझं नाव नाही पुकारलं, हा तुझ्या बायकोला घ्यायला ते उखाणा घेऊन घे. पैशावाला कधीच पंगत नाही घालणार, धर्मशाळेला नाही देणार. धनवंत आणि दयाळू हे दुर्लभची दातारा. व्याघ्र आणि कृपाळू, वाघ कुठं कृपाळू असतो, हे दुर्लभची दातारा. आग्नी आणि शीतळू, आग्नी कुठं थंड असतो, हे दुर्लभची दातारा. क्षत्रिय आणि शूरभाला, चंदन फुले फुलला पुढं स्वरूपे गुणी व्यापिला, हे दुर्लभजी दातारा. लये सुंदरा आणि पतिव्रता.
अवधान होय श्रोता, पुराणिक तरी ज्ञाता, हे दुर्लभजी दात्रा. मला हेच सांगायचंय, या संसारात जेवढे पदार्थ आहेत तिचा कोणता ना कोणता अवगुण आहे. विठ्ठल विठ्ठल. ऐसा संपन्न सर्व गुणी केवी पाविजे शारंग पाणी. नामदेवराय बरोबर. या संसारात जेवढे पदार्थ आहेत ना तिथे कोणता ना कोणता अवगुण आहे. संसार अवगुणी आहे. संसारात आपल्याला प्राप्त झालेलं शरीर अवगुणी, शरीरधारी माणसं अवगुणी, त्यांनी मिळवलेलं ज्ञान अवगुणी. विठ्ठल विठ्ठल. आपण ज्या शरीराचा आश्रय करून राहतो हे शरीर अवगुणाने बनलेलं शरीर आहे. विठ्ठल विठ्ठल. शरीर अविद्येचा बांधा, शरीर अविद्येचा बांधा, शरीर अवगुणाचा बांधा, शरीरी वसे बहुत बाधा नाही गुण सुधा एक शरीरी. शरीरी वसे बहुत बाधा नाही गुण सुधा एक शरीरी. शरीर अविद्येचा बांधा, शरीर अविद्येचा बांधा, शरीर अवगुणाचा राधा, शरीर अवगुणाचा राधा. शरीरी वसे बहुत बाधा नाही गुण सुधा एक शरीरी. शरीरी वसे बहुत बाधा, काय वर्णन केलं तुकाराम महाराजांनी या संसारात. संसार अवगुणी. संसारात आपल्याला जे शरीर भेटलं हे अवगुणी. शरीर अवगुणाचा रांधा, शरीर अविद्येचा बांधा, शरीर अवगुणाचा रांधा. शरीरी वसे बहुत बाधा नाही गुण सुद्धा एक शरीरी. शरीराला 9 छिद्र आहेत. 9 लगेच मोजू नका, गोदडी अंगोर घेऊन मोजा. त्या 9 छिद्रातून कोणत्या छिद्रातून गुणी पदार्थ बाहेर येतो जरा हातवर करून सांगता का? शरीराला 9 दार आहेत. कोणत्या दारातून चांगला पदार्थ बाहेर येतो सांगा, बोला, उत्तर द्या. याला म्हणायचं शरीर अवगुणाचा रांधा. शरीर अवगुणी. ते शरीर ज्यांनी धारण केलंय ती माणसं अवगुणी. तुम्हाला वाटतंय का माणसं लय गुणी इथं? अरा माणसं लय छत्रपती. मारका बैल बाजारात शिरला ना अख्खा बाजार उधळून देतो, तशी काही माणसाने अख्खी गावं उधळून दिली. एका दिंड्याच्या 2 दिंड्या कोणी केल्या? माणसांनी. एका मठाचे 2 मठ, एका सप्तेचे 2 सप्ते कोणी केले? माणसाने. अवगुणी. या शरीरधारी माणसं सुद्धा अवगुणी आहेत. बहुरंगी भरले जन संपन्नाची अवगुणी, संपन्नाची
गावगाव लय अवगणी जलामले, इतके अवगुणी इतकी काय बोलायचं नाही. पहिलं मी उमरेकर धर्मशाळेत राहत होतो आणि त्या धर्मशाळा मातीची होती. मातीची असल्यामुळं मग उंदर आणि उंदीर आल्या, उंदिराची बिळं केलेली, मग साप विंचू उंदर खूप निघायचे तिथं. काय झालं, एक दिवस झोपलो होतो आम्ही आणि 2-4 वारकरी मुक्कामी आले होते आणि मग रात्री मला विंचू चावला. विंचू चावला, देवा र देवा, लईत विंचू असा मला विंचू चढवतो मी लय. रात्री 12-1 वाजता ठण ओरडायला. माझं ओरडणं ते 2-4 माणसं मठात मुक्कामी आले होते, त्यांनी पाहिलं. ते सगळे अहो माऊली काय झालं काय झालं. पाहिलं मला, ते बघा ना विंचू चाललाय, तो मला चावला राहतो बघा विंचू. त्यातला एक जण म्हणा, महाराज तो मला विंचू चावला, पण हे तुम्ही मला सांगायला नको होतं. मी म्हणलं का रे बाबा. तो म्हणला, महाराज मला विंचू उतरायचा नाही, चढवायचा मंत्र नाही. अरे म्हणलं मग बाबा म्हणू नको ना. तो म्हणला, ते मी अवगुणी माणूस असा आहे म्हणजे, कोणाला चावल्याला रानात जरी चावल्याला कळाला तरी गावातून सुद्धा माझे मंत्र आपोआप उजळायला सुरू. सांगा, एक गुणी माणसाचं लक्षण आहे का अवगुणी माणसाचं लक्षण. माणसं अवगुणी, शरीर अवगुणी, शरीरधारी अवगुणी. कीर्तनाला येताना सुद्धा अवगुणी घेऊन येते. खरं तुकाराम महाराजाचा आग्रह आहे, तुका म्हणे न करी हेका, गुण घेऊन अवगुण टाका, तुकाराम महाराज म्हणतात. पण लोक कीर्तनाला येताना अवगुण घेऊन येतात. तुका विनवे जना कथे नानावे अवगुणा, करा नारायणा ऋणी समर्पक भावे. हे बाबा हो, अरे तुम्ही कीर्तनाला आलेत का गौतमीच्या कार्यक्रमाला आलेत? हा, कीर्तनाला येतात तरी अवगुण घेऊन या. अवगुणाचे जोडे बाहेर काढले पाहिजे. कीर्तनात मोकळे होऊन बसलं पाहिजे. एका गावात मला काल्याचं कीर्तन, त्या गावात नेमकी 10 दिवसापूर्वी निवडणूक झालेली. एक पार्टी निवडून आली, पण सरपंच त्यांचा झाला नाही. सरपंच दुसऱ्या पार्टीचा झाला. बहुमताने सरपंच दुसऱ्या पार्टीत निवडून आला, पण त्याची पार्टी अख्खी पडली. पण एकाची अख्खी पार्टी निवडून आली, पण सरपंच त्यांचा झाला नाही. मग त्या पार्टीने काय केलं, उपसरपंच बाई केली. त्या बाईचं नाव होतं राधाबाई. जो निवडून आला होता त्या सरपंचाचं नाव होतं कानू पाटील. दोघं पुढे येऊन बसले. कीर्तन आमचं काल्याचं कीर्तन चालू झालं ना, पुढं हार होता एक. आता भजनी मंडळ म्हणजे गावच्या कात्रीत सापडलेली सुपारी. भजण्याचं जिनं लय अवघड, भजण्याने धंदा बदलून घ्यावा महाराज, लय बेकार. गावात ज्याला अक्कल नाही ती भजण्याला बोलत आहे. आता भजनी मंडळाला वाटलं सरपंचाला हार घालायला, तर पार्टी सगळी उपसरपंचाची आलेली. उपसरपंच बाईला हार घालायला उठाव, तर लोकनियुक्त सरपंच हो झाला. हार एक, माणसं 2. भजनेलंही हुशार, त्यांनी तो हार उचलला, मारती देवळा मागे नेला, आजूक द्वारा घातला आणि एका हाराचे 2 हार केले. 2 हार पुढं मांडले. आमचं विठोबा रुक्माई चालू झालं. आता काय झालं, कीर्तनात माणसं येताना अवगुण घेऊन येते तो. आणि त्या दोघांचं कट्टर वैर, सरपंच माणूस कानू पाटील, राधाबाई उपसरपंच, लय कट्टर वैर. पण माग एक अवगुणी बसलं होतं, ते दोघं बसले ना, त्यांनी काय केलं, कानू पाटलाचा नेरू आणि राधाबाईचा पदर दोघाचीच गाठ मारली. ऐका, माणसं काय नाही गुणी काय, कीर्तना आलेली जवळजवळ 80% गायबनीच असते. मी आपल्या मठातलं नाही सांगतो, तिकडं राजस्थानचं सांगतो, राजस्थान. आणि मग कायला विचारिता, विठावर रोखमाई चालू झाली आणि ते कानू पाटील उठले ना. उठल्यावर आता त्यांची विरोधी पार्टीची बाई आत्तीच्या पदराला हिसकाच बसला. हिसका बसल्यावर तेवढ्या टाळकऱ्याने चरण धरलं, पदराला धरून बसलो रे कान्हा, पदराला धरून बसलो. ही गुणी माणसाची लक्षणं आहेत का अवगुणी माणसाची लक्षणं? कीर्तनात पुढे त्या बाबाचं त्या म्हाताबाईचं पदरालाच गाठ मारून बसला. अशी लोक आहेत. थोडक्यात सांगायचंय, संसार अवगुणी नाही. मग या अवगुणी संसारात शहाण्या माणसाचं मन रमणार नाही.
शहाणा माणूस कसा रमल? तुकाराम महाराज म्हणतात, मी तिथं मन पाठवलं, पण मनाच्या लक्षात आलं या संसाराच्या नादी लागून संसार अवगुणी, मनही अवगुणी होईल, म्हणून माझं मन तिथून माग परतलं. मनवोनी पाठी परतले मन, घालनीचे रान देखोनी, घालनीचे रान देखोनी. पाठी परतले संत म्हणतात, या संसाराकडे आम्ही मन पाठवलं, पण आमच्या लक्षात आलं संसार अवगुणी. या अवगुणी संसारात आमचं मन रमलं नाही. शहाणा माणूस तिथं रमत नाही. मृत्यूलोकी कोण धरील वासना, पावावया जनासवे दुःख. इथं काय एकतराची माणसं आहेत काय? आमची वासनाच नाही राहिली या लोकात जाण्याची. आमचं मन परतलं, मन रमत नाही अवगुणी संसारात. मनवनी पायी विसावले मन, किंवा मनवनी मागे परतले मन, घालनीचे रान देखोनिया. आमचं मन तिथून मागं फिरलं. शहाणा माणूस तिथं रमत नाही. महाराज वा, जर संसारातच मन रमत असतं तर माणसं झोपलीच नसती महाराज. ज्या अर्थी माणसं झोपत आहेत त्या अर्थी संसार रमाईसारखी वस्तू नाही. नाही तर मग झोपलेत नसते. रात्रंदिवस घे इसके तोड दावे, घे इसके तोड दावे. ज्या अर्थी झोपत आहेत त्या अर्थी लोकांना निरतिशय सुखाची अपेक्षा आहे महाराज. कारण झोपेत संसार नसताना सुखी माणूस महाराज. वा, संपला माझा विषय. अवगुणी संसारापर्यंत मन जात आणि मागं परत. पदार्थ क्रमांक 2, निर्गुणी पदार्थ. कोण? परब्रह्म. परब्रह्म हे निर्गुण आहे. विठ्ठल विठ्ठल. जेथे नाही काही नाम रूप गुण, बोलती निर्गुण तया लागी, तया लागी बोलती निर्गुण तया लागी. सत्य ज्ञानानंतर वा वा. निर्गुण आहे परब्रह्म. नामदेवराय वर्णन करतात, जेथे नाही काही नाव रूप गुण, बोलती निर्गुण तया लागे. ज्ञानावराय वर्णन करतात, नाही रूप वर्ण गुण जेथे निर्गुण ब्रह्म. या निर्गुण ब्रह्माकडं मन पाठवलं पण तिथं मनाचं नख सुद्धा लागत नाही. मनाचे नखे न लगे, बुद्धीचे दृष्टे नरिघे, ते इंद्रिया किरजोगे काय होईल. यतो वाचो निवर्तन्ते, अप्राप्य मनसास ठाऊन पवता जयाचा.
मनेशी मुरडली वाचात. ज्ञानोबराय म्हणतात निर्गुण ब्रह्माकडे आम्ही मन पाठवलं पण मन रमलं नाही. आमचे विश्वंभर बाबा म्हणजे तुकोबरायांचे पूर्वज विश्वंभर भक्तराज होता तुकयाचा पूर्वज. ते दर महिनावारीला नाही दर पंधरवड्याच्या वारीला इथे येत होते पंढरपूरला. 15 दिवसा एकादशी जात असे पंढरीशी नेमे वारी धरली अशी सुगन रूपाशी सोकावला. इथं दर 15 दिवसाच्या वारीला यायचे आणि जाताना रडायचे. पांडुरंग म्हणे का रडता? तुझं हे सगुण रूप इथं पाहिलंय ना हे मला गावी पाहायला भेटत नाही. मग देवाने सांगितलं विश्वंभरा अरे मी तुला तर निर्गुणाचा बोध देतो. मी कुठं नाही. गाडगे अनेक पण माती एक, अलंकार अनेक सोनं एक, वस्त्र अनेक कापूस एक. तसं गाव अनेक पण त्या अनेक गावामध्ये परब्रह्म एक. वा तसं मी पंढरपुरात आहे आणि देहूत नाही असं समजायचं नाही. हा माझा ऐश्वर्य योग ज्ञान योग मी तुला प्रतिपादन करतो. ह्या उपपत्ती डोळ्यात धर, ह्या मनात धर. वस्त्र जरी अनेक असतील तरी धागा एक आहे. तसं पंढरपूर आणि देहू 2 गावं असतील तरी परब्रह्म एक आहे. मी इथं आहे तिथं नाही, तिथं आहे इथं नाही असं नाही. मी व्यापक आहे. घट घट बिचमय राम रमैया चहूकडं मी आहे. दागिने अनेक आहेत पण सोनं एक आहे. गाडगे अनेक आहेत पण माती एक आहे. तशी गावं अनेक पण मी एक. तुझ्या डोक्यावर हात ठेवतो हे निर्गुणाचा बोध घेऊन जा. विश्वंभर बाबा सांगतात पांडुरंगा हे चाली सकट आमचं पाठी. विश्वंभर म्हणे ऋषिकेशी हे ज्ञान असू दे तुझं पाशी. हे तुझं ज्ञान तुलाच नकला. माझी प्रीती सगुण रूपाशी निश्चयेशी जडली असे. अरे ज्या रूपाशी नाही आरती तेथे कैशी करू तुझी भक्ती. कैशे श्रीपती कैशे श्रवणी गुणकीर्ती ऐको श्रीपती मद सांग. अरे जिथं गुणच नाही त्याचे गुण ऐकायचे कसे. ज्याला रूप नाही त्याला डोळ्याने पाहायचं कसं. ज्याला नावच नाही त्याचा जप करायचा कसा. हे असलं अवघड आमच्या गळ्यात घालू नको. मला ते निर्गुणाचं ज्ञान नको, मला सगुणाचं प्रेम हवंय. ऐकोनी विश्वंभराचे वचन हसो लागले जगत जीवन. म्हणे तुझ्या गुणावरून निंबलोन उतरावे. विश्वंभरा माझ्याकडे आलेल्या भक्ताला मी असाच कटवीत असतो. मला वाटलं तुलाही ज्ञान देऊन कटून टाकावा. हो सायुज्यता मुक्ती आपुली देवनी ज्ञानी ते निर्गुणी बुडविले. मी ज्ञानी भक्ताला ज्ञान देतो निर्गुणात बुडून टाकतो. पण त्याहूनही जीवलग कोण तुमचे सखे त्याचे नि पैसुखे वेडावले ती बाळ. पण विश्वंभरा असा एखाद्या कल्पात एखादाच भक्त जन्माला येतो. ते तुम्ही ज्ञानात थांबले नाही, तुम्हाला भक्तीची आवड आहे. मग आजपासून तुम्ही जिथं माझं नाव घेतात तिथं मी प्रगट होईल. नाही आतापर्यंत तुम्ही माझ्या वारीला येत होते, आता मीच देहून स्वयंभू येऊन राहील. म्हणून पांडुरंगाचं पहिलं मंदिर देहू गावात आहे. पांडुरंग आणि रुक्मिणी एकत्र मंदिर इथं आहे पण एकत्र नाही. इथं पप्याचा बाप एकीकडे आणि पप्याची आई एकीकडे उभी. पण देहूला दोघं सगळंच उभे आहेत. देहूला हे पहिलं मंदिर असं की रुक्मिणी आणि पांडुरंगाचं एकत्र मंदिर. मला हेच सांगायचं आहे. विश्वंभर बाबा म्हणतात की त्या निर्गुणापाशी मन रमल कसं आमचं. अवगुणी संसारापाशी मन रमत नाही मागं फिरत. निर्गुण ब्रह्मापाशी मन रमत नाही मागं फिरत. आता खाली राहिलं सगुण ब्रह्म परमात्मा पांडुरंग परमात्मा. हा पांडुरंग परमात्मा सगुण परमात्मा आहे. मला गुणा आला विटेवरी Thank you.
ऐका, अवगुणी संसारापाशी शहाण्या माणसाचं मन रमत नाही, निर्गुण ब्रह्मापाशीही मन रमत नाही, कारण मनाचं तिथं नादच नाही करायचा. माशी सगळ्या पदार्थावर बसते, विष्टीवर बसत नाही. विष्टीवर बसली का पुण्यतिथी झालीच म्हणून समजायची. बर, निर्गुण ब्रह्मापाशी मन रमत नाही, अवगुणी संसारापाशी मन रमत नाही. मन कुठं रमतं? सगुण परमात्मा पांडुरंग परमात्मा. इथं मात्र मन रमतं. तो गुण घेऊन विटेवर आलाय. गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो तुझिया पार नाही गुणा. माझी अल्पमती नारायणा भवतारकाजी सुदाना. एक विज्ञापना पायापाशी गुणनिधे नाम नारायणा. गुणाचा निधी येतो. असितगिरी समंशात कच्चलम सिंधू पात्रे सुरतरवर शाखा लेखणी पत्र भरवी लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानाम ईश पारम न याती. तुका म्हणे मही पत्र सिंधू न पुरेशाई. गुणांचा साठा घेऊन हा विटेवर बाबा उभा राहिला. ज्ञानोबराय म्हणतात, आमचं मन आम्ही तिथं पाठवलं आणि त्याच्या गुणाने आमचं मन वेधून गेलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. अवगुणी संसारापाशी शहाण्या माणसाचं मन रमत नाही, निर्गुण ब्रह्मापर्यंत मनच पोहोचत नाही. सगुण पांडुरंग परमात्म्याकडे आम्ही मन पाठवलं आणि काय करावं? पाहिली या वेध लावी बैशे जीवी जडवली वा टकची पडिले कैसे. आम्हाला त्याचा नादच लागला महाराज, त्याचा छंद माझ्या जीवा. असा नाद लागला आपल्याचं नादात. वा, असंच कळतं तुम्हाला. असो, आणि मग त्याचा नाद लागला, त्याचा छंद लागला. वेध लाविला गोविंदे, असं त्याचा वेध लागला. वेधले मन तयाची एक गुणी. त्याचे जे अनंत गुण आहेत त्या गुणाने आमच्या मनाला वेध लावला. मला आता एवढा वेध लावलाय की क्षणभर सुद्धा त्याला आम्ही विसरू शकत नाही.
क्षणभर नवे संबे विठ्ठल रुक्मिणी. पांडुरंगाला आणि आईसाहेब रुक्मिणीला आपण क्षणभर सुद्धा विसरू नये. आपला घोटाळाच असा आहे, सुखाचे दिवस आले का सासूरवाडी सासूरवाडी सासूरवाडी, आणि दुःखाचे दिवस आले का पंढरपूर पंढरपूर पंढरपूर. हा घोटाळा आहे. क्षणभर शब्दाचा अर्थ आहे सुखाचा दिवस असो, दुःखाचा दिवस असो, अनुकूल परिस्थिती असो, प्रतिकूल परिस्थिती असो, दिवसा असो, रात्री असो, एकांतात असो, लोकांतात असो, आता त्याला आम्ही विसरणार नाही. आमच्या संस्थेचे विठ्ठल महाराज घोले होते. त्यांचा नियम की रोज सकाळचं चंद्रभागेचं स्नान झालं का पांडुरंगाचा काकडा पाहायचा. काकडा पाहून झाला का पांडुरंगाचं प्रदक्षिणा करायची, मग परत दर्शन घेऊन मागायचं. 2 दिवस त्यांना पांडुरंगाचं दर्शन झालं नाही. तिसऱ्या दिवशी विठ्ठल महाराज घोले यांनी जीव सोडून दिला. ही घडलेली घटना आहे महाराज. तिथं कोणालाही विचारा, पंढरपुरात गोष्ट खरी होती. त्यांनी आदल्या दिवशी केशव महाराज नामदास यांना बोलून घेतलं, निवृत्तीबा हांडेंना बोलून घेतलं. हे निवृत्तीबा हांडेने आम्हाला सांगितलं. आता वैकुंठवासी निवृत्ती महाराज हांडे वैकुंठवासी झाले. निवृत्ती महाराजाला ते निवृत्तीबा 2-3 दिवस झाले पांडुरंगाचं दर्शन नाही, आता जागण्यात मजा नाही. सकाळी उठले, स्नान केलं, ज्ञानेश्वरी उघडली. ज्ञानेश्वरी वाचता वाचता देह ठोला. विठ्ठल महाराज घोले क्षणभर नवे संबे विठ्ठल रुक्मिणी. काय वारीला येते तर मंदिराकडे फिरकत सुद्धा नाही. चंद्रभागेला नाही, मंदिरात नाही. इकडेच बाया घेतात बांगड्या, गडी घेतात भांगड्या. इकडंच मुरमुरे घ्यायचे, इकडंच कोणी कानातलं घेतं, कोणी नाकातलं घेतं, कोणी काय गल्लीने फिरणार, काही गोळा करतात, भरत्यात पेढ्या वडीतात. काय असं काही ना घेणं देणंच नाही. मग निवळ बावळाट. अरे असं क्षणभर नाही, सकाळी तरी तर संध्याकाळी तरी देवळाकडे घेतो पैसे. गावीच्या देवा नाही दंडवत, पंढरपुरात येऊन त्याला काय अर्थ आहे का काही? अरे खानदेशात जायचं आणि मांडा खायचा नाही, मरायला गेला का खानदेशात? हां, कोकणात जायचं आणि तांदूळ खायचं नाही, मरायला गेला कोकणात. पुण्याला यायचं, शिवी खायची नाही आपलं. असं मला हेच सांगायचं. तसं पंढरपुरात यायचं, पांडुरंगाकडे जायचं नाही, काय अर्थ आहे का काय? क्षणभर नवे संबे विठ्ठल रुक्मिणी. त्याला मी क्षणभर विसंबत का हो? त्याच्या मनात तुम्हाला तुमच्या मनाला त्याच्या गुणाचा वेध लागला. तो कसा आहे जरा सांगा तर. त्याचं वर्णन करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. बोला म्हणा म्हणा मनाचं बसलेले. पंढरपुरीचा निळा. इथं निळा शब्द जरी असेल तरी त्याचा अर्थ सावळा घ्यायचा बरं का.
निळा शब्द जिथं जिथं गाथ्यात आलाय तिथं तिथं सावळा शब्द आलाय. काशे सोनं सडा, पांघरे पाटोळा, घन निळ सावळा. निळा आणि सावळा दोन सांगायचेत का? नाही. म्हणलं जरी दोन असेल तरी त्याचा अर्थ काय घ्यायचा? निळा आणि सावळा दोन शब्द जरी असतील तरी त्याचा अर्थ काय घ्यायचा? सावळाच घ्यायचा. असे प्रमाण आहेत. घन निळ सावळा बाह्यानो असं आहे. हो, आणखीन बाळक्रीडेत एक प्रमाणे घन निळ सावळा तयामध्ये. निळा शब्द जरी असेल तरी त्याचा अर्थ काय घ्यायचा? सावळाच घ्यायचा. कारण मराठी भाषेत शब्द जरी दोन असतील तरी त्याचा अर्थ एक असतो. पाटील, शेतात गवत किती झालंय, मग मजूर बिजूर लावा, पगार बिगार द्यावा, खुरपून तुरपून घ्या. शब्द दोन, अर्थ एकच. मजूर बिजूर एकच, पगार बिगार एकच, खुरपून तुरपून एकच. एका ठिकाणी आम्ही जेवलो, कीर्तन झालं. मामा आपल्याला निघालो फेटा बांधून, सतरंजी टाकलेली होती. म्हणलं बाईसाहेब आता सतरंजी घडी घाला, तर चाललो आम्ही. ती म्हणजे राहून द्या महाराज, असाच एखादा बाबा बिबा येईल. बाबा ठीक आहे, पण बिबा काय प्रकरण? असो, मला हेच सांगायचंय. इथं निळा शब्द जरी असला तरी त्याचा अर्थ सावळा घ्यायचा, कारण इतरत्र ठिकाणी निळा आणि सावळा एकच आहे. आता सावळा रंगाचा एक गमक सांगतो तुम्हाला. कोणताही रंग त्या रंगात मिसळून घेतो, त्याला सावळा रंग. बघा तुम्ही, हा सावळा रंग असा आहे महाराज. याच्यात तुम्ही कोणता रंग काला, त्या रंगाचं स्वतंत्र नावरूप राहत नाही, तो त्याला आपलंच करून घेतो. तसं या बाबाचं आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाला कोणीही भेटायला आला, बाप रखमा देवीवर विठ्ठलेशी भेटी, आपुले संसाठी. संसाठी शब्दाचा अर्थ आहे आपलं, पण त्याला देत होतो. साठलोट करतो तो, आपला जीव भाव घेतो आणि त्याचा ब्रह्मभाव आपल्याला देतो. बरेच लोक हे चरण चुकीचं म्हणतात. आपुले सेवेसाठी करून ठेला, पण हे चहा बी वाढू लागत नाहीत. आणि आपुले सेवेसाठी, सेवेसाठी नाही, संसाठी. एवं वस्तूशी जाणो जाता, वस्तू जाणण्याची तत्वता, तेथ जाणणे आणि जाणता केवे उरे पा. डबले मामा, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. एका माणसाने मिठाची मासोळी तयार केली. काय 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 मिठाची मासोळी केली. आता ते निर्जीवच ना, मीठ निर्जीव. मासोळी तयार केली निर्जीव, पण संजीवनी विद्येने त्यात मंत्र टाकला आणि तिला जिवंत केलं. कशाला जिवंत केलं? मिठाच्या मासोळीला. आता ती मासोळी पाण्यात टाकली. बोला, जिवंत राहील का मरण? बोला मामा. मासोळी जर पाण्याच्या बाहेर आली तर मरत, आणि पाण्यात टाकली तर जिवंत राहते. मग आता ही मिठाची मासोळी पाण्यात राहिल्यावर जिवंत राहील का मरण? बोला. गरीब व धडीत उत्तर शोधा, इथे सापडणार नाही. मासोळी पाण्यात जिवंत राहते, पण ही मिठाची मासोळी आहे का नाही घोटाळा. याला म्हणायचं ज्ञानबाची मेखा. तुम्हाला कळणारच नाही, घरी जाऊन अभ्यास करा. असो, तसंच हे इथं परमात्मा तत्व, हे पांडुरंग परमात्म्याला निळा का म्हटलंय? त्याच्या दर्शनाला जो आला तर त्याने त्याला आपल्यासारखं केलं. तुका म्हणे सुखी केली आपणा सारिखी. हो, तुकोबराचे लय प्रमाण आहेत असे. जा रे तुम्ही पंढरपुरा, तो सोयरा दिनाचा, गुणदोष नानी मना करी आपणा सारिखी. तो आपल्यासारखा करतो भक्ताला. बघा तुम्ही जे जे पायी आलेत ना, त्यांचा चेहरा पांडुरंगाने त्याचा रंग स्वतःला गेलाय, आपल्याला गेलाय. लगेच चेहरे बघा सगळ्याच्या. माझाही चेहरा तुम्हाला लक्षात येत असं. पायी आलेले. आता काही महाराज गोरे गोमटे दिसतात ना, समजून घ्यायचे भामटे कालच आलेत ना. काही कालच आलेत आणि आमचेच टाळं घेतात बरं का. वाखरी ते तिथं लगेच ते शूटिंगवाले बी महाराज वारीत दंग झाले, महाराज भजनात दंगले ना. आम्ही काय मकाची कणशिकीत आलो का वाटायला? आमचं नाही रील काढणार कधी. ते फक्त इथं आले का घाटात बसेल. आपण घाटात घाट झाल्यावर ते होते पुढं. सांगावा लय अवघड हे. कठीण आम्हाला तळमळ वाटत येऊ कधी कधी. हे लोकाला खरं भेटा नाव. हे पिठाच्या दुधालाच दूध म्हणायला लागलेत. माझं पिठाच्या पाण्याला दूध म्हणण्यात मजा नाही. खरं दूध ओळखता आलं पाहिजे.
हे जे वारकरी पायी आलेत ना, पांडुरंग आपला रंग त्यांना देतो महाराज. तुका म्हणे म्हणा श्रीरंगाचा रंग बैसला अभंग एकवेद. रंग श्रीरंगाचा उमटला शरीरा निळोबराय गवळणीत वर्णन करतात. तो आपल्यासारखं करून ठेवतो. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, तो लावण्याचा पुतळा आहे. जो हा लावण्य पुतळा जयाची अंगी सकळ कळा, जयाचे गळा वैजयंती माळा, तया वेळोवेळा दंडव चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाय. लय लावण्य इथं खाली बिदर आहे. बिदरला एक श्यामा नावाची नायकीन होती. नायकीन म्हणजे नाचणारी. आणि ती बिदरच्या बादशाच्या दारात रोज आपली नृत्यांगना होती. मग त्या नायकीन आता तिला काय मालक हे का काय आपलं हात दाखवान गाडी थांबवा. तिला एक मुलगी झाली, पण मुलीचं नाव तिने ठेवलं कान्होपात्रा. कान्होपात्रा ही एका नायकिनीची म्हणजे वेश्याची मुलगी, विसरू नका. मग आता बिदर भागातून दिंड्या आषाढी कार्तिकी माघी चैत्री दिंड्या जायच्या. ती कान्होपात्रा वयात आली. वयात आल्यावर तिने एका दिंडीवाल्याने विचार का हो ते खांडाच्या खांड कुठं चालले. खांडाच्या खांड तिला काय माहिती, दिंडीन बिंडीन वेश्याची मुलगी ती खांडाच्या खांड कुठं चालली. एक विलेकरी बाबा होते असे आपल्या बाबांसारखे. आपले बाबा मी त्यांना 25 वर्ष झाली ओळखतो बरं का महाराज. लय सेवाधारी आमचे वैद्य बाबाचं लय प्रेम होत त्यांच्यावर. विठ्ठल विठ्ठल ऐका. मग असे एका वारकरी बा तुम्ही कुठं चालले म्हणजे पंढरपूरला. का बरं म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनाला. मग आषाढीला गेले होते, आता कार्तिकीला चालले. त्याला आता कार्तिकीला नाही माघीला बी जाणार आहे, चैत्रीला बी जाणार आहे. अरे पण हा असं का म्हणले तो पाहिला का परत पाहावा वाटतो. तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा. बापर मदर विठ्ठलो राया लागे न मी पाया वेळोवेळ. त्याला सारखं पाहावं वाटतं. खूप लावण्याचा पुतळा आहे. आता कान्होपात्रा एवढी देखणी होती, तिने जर पान खाल्लं तर कंठात दिसायचं मार. तिच्या रक्तातून तिच्या त्या धमन्यातून रक्त वाहताना दिसायचं. एवढी देखणी होती. कान्होपात्रा वेगळी ना आपल्या डांबरी मेन कापड वेगळं. लय देखणी होती मार. लय देखणी म्हणजे भगवंताने लक्ष देऊन बनवलेली होती. मग तिने त्या वारकऱ्याने विचार खाओ तो माझा इतका देखणा आहे का, माझ्या इतका देखणा आहे. वारकरी हुशार होता आणि हुशार माणसाने तो वारकरी व्हा. वारकरी त्याला म्हणायचं उखळात टाकला का मुसळातून निघाला पाहिजे. काय लईच गळालेले जवळ आपली आंघोळीला गेले तरी काही जण पायातून मागून सामान उचलून येते. कोणी नेलं तू वारकरी व्हायचं लायकी झालं. तू वारकरी बोलू तुला वारकरी व्हायचे काय अक्कल आहे काय. पाया खालून सामान नेलं तू काय बघत का. तू बघत काय होत आहे पहिलंच करणार. तू इतका शहाणा कसा नाही. आता काही चंद्रभागेत आंघोळीला जातात ना, चंद्रभागेत गेले का माग येत आणि 100 त्यांना माणसं ओळखू येत नाहीत. उघडेच हिडत येतो. आमचे माणसं पाहिले का मग आपल्याला वाटतं टायर तरी गुंडाळा तसं मोघम कसं हिंडाळा. तुम्ही बघा चंद्रभागेत लय मजा राहते. सकाळ उद्या द्वादशीला बघा तुम्ही मोकळेच हिडत येत काही माणसाची. इथं खांबापाशी उभी होत्या पण खांब 50 येतं लाईटीचे. कोणता खांब काय ध्यानातच नाही. असली काय बनी वारीला गाणे जाऊ काही ज्ञानच नाही म्हणजे त्याला काय होणार. थोडं ज्ञान असलं पाहिजे माणसाला. ते वारकऱ्याला विचारलं का हो तो पांडुरंग माझे इतका देखणा आहे. वारकऱ्या सांगितलं खरं सांगू त्याच्या नखाची बी तुला सर नाही. असं हो मला तो पायाचा आहे. वारकऱ्याने जे तुळस घेतली तिच्या डोक्यावर दिली. चल वारीला नेली वारीला. इथं आली पांडुरंगाला एकदाच पाहिलं. इतकं मन भरून पाहिलं तिचं मन वेधून गेलं. लावण्याचा पुतळा. पुढं प्रसंग असा झाला की ही कान्होपात्रा नावाचं रत्न आपल्या जनानखान्यात डांबायचं असं बादशाने ठरवलं. बादशाने पठाणाची डोळे हे जा रे त्या श्यामा नायकिनीची मुलगी उचलून आणि आपल्या जनानखान्यात डांबायची. आता ती वयात आलेली. बातमी कळाली कान्होपात्रा बिदरला नाही, कान्होपात्रा पंढरपूरला आहे. पंढरपूरला तिला आणण्यासाठी पठाणाची टोळी निघाली. तिच्या आईने एक घोडेस्वार पाठवला. माई आता तुझ्या जीवनाचं कल्याण तूच करून घे. तुला पठाणाची टोळी धरायला निघाली. तुला का बादशाच्या जनानखान्यात डांबलं
मृत्यूशिवाय तुला दुसरा पर्याय नाही. तिला ही बातमी कळाली. कानोपात्रेने पांडुरंगापुढं पदर पसरला. पांडुरंगा, तू जर खरंच अनाथ अपराध ह्याला पोटात घालणारा असशील आणि पतित पावन असशील, त्या वेश्येच्या मुलीला पदरात घे. मोकलोनी आस झाले उदास, घे कान्होपात्रेस हृदयात. पदर पसरला पांडुरंगाने. पठाणाची टोळी पांडुरंगाच्या मंदिराच्या दारात आणि पांडुरंगाने कान्होपात्रा आपल्या शरीरात विलीन करून घेतली. पण वारकऱ्याला तिचं पुन्हा पुन्हा दर्शन व्हावं म्हणून तिच्या शरीराचा तरटीचा वृक्ष उगवला. तुम्ही पाहता ना मग मंदिरात जो तरटीचा वृक्ष आहे तो तिच्या शरीराचा आहे, पण तो मध्यंतरी वाटला. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, 2019ला मी ज्यावेळेस दर्शनाला आलो, मी महिनावारीला यायचो, तो वृक्ष वटलेला पाहिला. मला त्याच वेळेस वाटलं होतं भारतावर काहीतरी संकट येणार, बरोबर कोरोना आला बा. पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा, त्याला मी पाहिलं. विठो देखियाला डोळा, बाई व तुका म्हणे डोळा, विठो बैसला. ऐका वारकरी मंडळी, पंढरपूरची वारीहून जात असताना एवढं प्रमाण घेऊन जायचं. विठो देखियाला डोळा, बाई वो आणि तुका म्हणे डोळा, विठू बैसला सावळा. जगात कुठेही वागताना आपल्याला पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे. मला आपल्याला जर जगात पांडुरंग दिसायला लागला तर कोण्याच माऊलीकडे कोणी वाईट नजरेने पाहणार नाही. दुसऱ्याचा बाण सुद्धा कोणी लोटणार नाही, कोणी भ्रष्टाचार करणार नाही. फक्त डोळ्यात पांडुरंग साठवला पाहिजे. तो का म्हणे डोळा, विठो बैसला सावळा, विठो देखिला डोळा, बाई वो वेधले वो मनतयाची गुणी, क्षणभरण विसंबे विठ्ठल रुक्मिणी. आता त्याला पाहिल्यापासून इतकं मन वेधलंय, त्याचा वियोग सहन होत नाही. त्याचा वियोग आम्हाला किती जड जातो. पौर्णिमेचे चांदणे क्षणक्षणा होय पुणे, पैसे माझे जिने एका विठ्ठले वेल. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून जशी चंद्राची एक एक कळा उतरत जाते, तसं पांडुरंगा वाचून माझ्या जीवनाच्या कळा आता उतरत राहिल्या. देवाचं दर्शन होत नाही, देवाची भेट होत नाही, वारी होत नाही, तर माणसाला एवढं वाईट वाटलं पाहिजे. ज्याला वारीला येणं झालं नाही ना, त्याने गावात जेवलं नाही पाहिजे. मला निदान एक टाईम तरी कमी करायचं. का मला वारीला जाणं झालं नाही, 2 टाईम जेवणार नाही, 4 टाईम हानी त्याचं. वारीला येणं झालं नाही, तू लबाडे, तू आला नाही तेच चांगलं झालं. पौर्णिमेचे चांदणे क्षणक्षणा होय पुणे, तैसे माझे जिने एका विठ्ठले विण. पांडुरंगा वाचून माझं जिन असं झालंय. आता पांडुरंगच आम्हाला पुरत आहे. बाप रखमाधुर विठ्ठलूची पुरे, चित्त चैतन्य मोरे बाई हो. आत्ता तात्यांचं कीर्तन मी ऐकून आलोय. तात्याने सांगितलं पांडुरंगाची माळ घातली का मग कुळदेवताला बोकडं द्यायचे, कोंबडं द्यायचं, हे बंद करायचं. बाप रखमाधुर विठ्ठलूची पुरे. ज्याची ओळख नरेंद्र मोदीशी झाली त्याने गावच्या सरपंचाशी नाही ठेवली तरी चालायला लागेल. गरज काय, सुप्रीम कोर्ट. मी म्हणलं ना, डीपीवर आकडा टाकायचा. पांडुरंग ज्याने धरलाय ना, त्याने म्हणत नाही आता बसावासनी जेव घालायच्या राहिल्या, त्याने वार आणायचं राहिलंय. हे गायबाने माणसाची कामं आहेत, आपली नाहीत. बाप रखमाधुर विठ्ठलूची पुरे. पांडुरंगच लय झाला आपल्याला. वा, अमृत पिला का दुसरा रस प्यायचा शिल्लक राहत नाही. समुद्राचं स्नान केलं, दुसऱ्या तीर्थाचं स्नान करायची गरज राहत नाही. कारण सगळी तीर्थ पुढं मिळतात. ना तरी तीर्थे जे त्रिभुवनी तितुकी घडती समुद्र अवगाहानी, अमृत रस स्वादनी रस सकळ. तसं बाप रखमाधुर विठ्ठलूची पुरे. आता आम्हाला आमचा पांडुरंगच लय झाला. आमचं चित्त आणि आमचं चैतन्य त्यात मुरून गेलं. चित्त चैतन्य शब्दात अर्थ जीवाभास, तोही मुरून गेला, अधिष्ठान रूप झाला. चित्त चैतन्य मोरे बाये हो, वेधले हो मन तयाची गुणी, क्षणभरी न विसंबे विठ्ठल रुक्मिणी विठो पार. कुंडले कवरदा
ऐका ना, बुक्का एकच जण लावा, एकच जण लावा. पंडले कमरला पुंडरी नारेश्वर कुंडले कमळला कुंडली कवरदा सगळे हात वर करा. आपल्या संताजी महाराजांचे गुरु तुकाराम महाराजांचं भजन करायचं. संताजी महाराजाला खूप आवडत. तुकाराम तुकाराम संताजी महाराज तुकाराम 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 संताजी महाराज 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 तुकाराम